आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। दारू पिऊन सतत मुलीला व आपल्या संपूर्ण कुटुंबियांना त्रास देणाऱ्या जावयाला सासऱ्यानं जबर मारहाण केली। यावेळी मारहाणीत बेशुद्ध पडलेल्या जावयाला सासऱ्यानं प्लास्टिकच्या पिशवीत भरून त्यानंतर बारवी नदीच्या पात्रात फेकून दिल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील बदलापूर मुरबाड रस्त्यावरील मोऱ्याचा पाडा या गावात घडली आहे। यावेळी गंभीर जखमी झालेल्या जावयाचा मृत्यू झाला असून या प्रकरणात कुळगाव ग्रामीण पोलिसांनी सासरा संतोष नाईक याला अटक केली आहे। बदलापूर मुरबाड रस्त्यावरील मोऱ्याचा पाडा या गावात बारवी नदीवरील पुलाखाली 1 मार्च रोजी दगडावर एक व्यक्ती मृतावस्थेत पोलिसांना आढळली। या प्रकरणी कुळगाव ग्रामीण पोलिसांनी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली। त्यानंतर ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी तपास पथकाची उभारणी केली। या दरम्यान तपास करतेवेळी योगेश केणे वय वर्ष 38 या व्यक्तीचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले। मात्र पुढील तपास करत असताना धक्कादायक बाबींचा उलगडा झाला। 29 फेब्रुवारी रोजी दारूच्या नशेत योगेश केणे याने सासरा संतोष नाईक याला शिवीगाळ केली होती। यावेळी या वादातून संतोष याने त्याला पकडून ठोशा बुक्क्यानं मारहाण केली। या मारहाणीत योगेश बेशुद्ध होऊन खाली पडला। त्याचवेळी सासरा संतोष यांनी योगेशला प्लास्टिकच्या पिशवीत भरले आणि ही पिशवी दुचाकीवरून घरापासून साधारण 7 ते 8 किलोमीटर अंतरावर मोऱ्याचा पाडा गावाच्या हद्दीत असलेल्या बारवी नदीच्या पुलावरून नदीत ढकलून दिली। मात्र यात गंभीर जखमी झालेल्या योगेशचा मृत्यू झाला। या संबंधी सासरा संतोष नाईक याला 302 गुन्ह्यांतर्गत अटक करण्यात आली असून उलट तपासणी केल्यानंतर त्यानेच हा गुन्हा केला असल्याचे कबूल केले। सध्या संतोष कुळगाव ग्रामीण पोलिसांच्या कोठडीत असून येत्या 26 मार्च रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती कुळगाव ग्रामीण पोलिसांनी दिली। मोहिनी जाधव, बदलापूर। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।